पेट्रोल डिझेल पुन्हा एकदा महागलेलं आहे। पेट्रोलच्या दरामध्ये 86 पैशांची वाढ झाली आहे, तर डिझेल हे 83 पैशांनी आज महागलेलं आहे। पेट्रोल डिझेलच्या दरामधली सलग दुसऱ्यांदा ही दरवाढ होते आहे। गेल्या आठवड्यात सुद्धा पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आणि त्यानंतर सलग दुसऱ्यांदा आता ही दरवाढ होताना आपल्याला बघायला मिळते आहे। तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा फटका आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बसायला सुरुवात झालेला आहे। एसटीने सुद्धा भाडेवाढ केलेली आहे, त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे। सोबतच भाज्या, फळं आणि ज्या कोणत्या व्यवसायांना आता ट्रान्सपोर्टवरती अवलंबून राहायचंय ते सगळ्या व्यवसायांची दर आपल्याला वाढताना बघायला मिळते। पेट्रोल डिझेल महागल्यामुळे अर्थातच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागते। तर पेट्रोल डिझेलच्या या दरवाढीबाबत आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी। मागील काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होते आणि आज देखील काही पैशांनी पेट्रोल आणि डिझेल हे महागलेले आहेत। खरं तर आपण जर पाहिलं तर आज पेट्रोलच्या दरात 91 पैशांनी वाढ झालेली आहे, तर डिझेलच्या दरात 94 पैशांनी वाढ झालेली आहे। त्यामुळे आता 1 लिटर पेट्रोलसाठी 94.2 रुपये मोजावे लागणार आहे, तर डिझेलसाठी 94.2 रुपये मोजावे लागणार आहे, तर पेट्रोलसाठी 107.49 रुपये मोजावे लागणार आहे। सातत्यानं ही वाढ पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होते, त्यामुळे याचा जो परिणाम आहे तो इतर गोष्टींवरती, इतर वस्तूंवरती देखील होतोय आणि रस्ते प्रवास जो आहे तो आता दिवसेंदिवस महागताना पाहायला मिळत आहे। सर्वसामान्य जनतेच्या खिशाला कात्री लागते। सोबतच जे वाहन चालक आहेत त्यांच्यामध्ये एक वेगळा संताप जो आहे तो पाहायला मिळतोय। जर सातत्यानं अशाच प्रकारे जर महागाई आणि पेट्रोल डिझेलच्या दरात जर वाढ होत असेल तर मग आम्ही करणार तरी काय, असा प्रश्न सध्या वाहन चालक विचारताना पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।